Hello students, we are uploading 19th lecture of algebra today. ओके, आज आपण अल्जेब्राचा 19th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर काल आपला प्रॅक्टिस सेट 3.3 कंप्लीट झाला होता, बरोबर ना. आत्तापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 3.1, 3.2, 3.3 तीन प्रॅक्टिस सेट कंप्लीट केले. लास्ट प्रॅक्टिस सेट राहिला आहे. दॅट मीन्स आता आपलं हे टॉपिक कंप्लीट होईल, बरोबर आहे ना. कंप्लीट झालं म्हणल्यावर एक्झाम असेलच. मी त्या एक्झामच्या अगोदर तुम्हाला तसं रिमाइंड करेलच. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 3.4ला स्टार्ट करतो आहे. वर हेडिंग तुम्हाला दिसत असेल, वर्ड प्रॉब्लेम्स इन ॲन ए पी, बरोबर आहे. तर दिसतं आहे वर्ड प्रॉब्लेम्स इन ॲन ए पी, की वर्ड प्रॉब्लेम्स 3.4चं वैशिष्ट्य काय किंवा 3.4मध्ये काय आहे, तर वर्ड प्रॉब्लेम्स आहे यामध्ये. आता वर्ड प्रॉब्लेम्स म्हणलं की तुम्हाला नको वाटतं, किंवा वर्ड प्रॉब्लेम्स म्हणलं की थोडंसं डिफिकल्ट जातात, त्यात जरा जास्त डोकं लावायला लागतं. मुलांच्या मनात एक भीती असते वर्ड प्रॉब्लेम्सबद्दल, बरोबर ना. परंतु काही टेन्शन घ्यायची गरज नाही. बाकीच्या टॉपिक्समधले वर्ड प्रॉब्लेम्स जरी डिफिकल्ट असले तरी ए पीमधले वर्ड प्रॉब्लेम्स हे तुम्हाला नक्कीच आवडतील, कारण ते इझी आहेत. आणि ॲज कम्पेअर टू मार्क्सच्या हिशोबात जर तुम्ही तुलना केली तर मार्कांच्या हिशोबाने पण ते खूप इझी पडतात, तुम्हाला लक्षात येईलच. फक्त ह्याच्यात एकच डोकं लावायला लागतं वर्ड प्रॉब्लेम्समध्ये, की कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, TN फॉर्म्युला और SN फॉर्म्युला, एवढंच फक्त डोकं लावायला लागतं. फॉर्म्युला कुठला यूज करायचा हे ज्या मुलाला कळलं त्याला वर्ड प्रॉब्लेम जमली, इझी आहे. मग आपण जास्त वेळ वाया घालवत नाही, आपण डायरेक्ट काय करू, वर्ड प्रॉब्लेम्सला स्टार्ट करू, बरोबर आहे ना. तर तिथं दिसतं तुम्हाला क्वेश्चन नंबर 1. एक मिनटं. क्वेश्चन नंबर 1 काय दिलं बघा. मेरी गॉट अ जॉब विथ अ स्टार्टिंग सॅलरी ऑफ ₹15,000 पर मंथ. काय अर्थ झाला त्याचा, की मेरी नावाची एक मुलगी आहे, गॉट अ जॉब, तिला एक जॉब मिळाला आहे, कुठंतरी कामाला लागली, बरोबर. विथ अ स्टार्टिंग सॅलरी ऑफ ₹15,000. जिथं कामाला लागली तिला स्टार्टिंग सॅलरी, सुरुवातीला जो पगार भेटणार आहे तो 15,000 पर मंथ, महिन्याला ₹15,000 तिला पगार भेटणार आहे. चांगला जॉब आहे, बरोबर ना. पण पुढे अजून एक सेंटेन्स दिले, शी विल गेट ॲन इन्सेंटिव्ह ऑफ ₹100 पर मंथ. इन्सेंटिव्ह म्हणजे थोडक्यात पगारवाढ, की तिची सॅलरी काय होणार आहे, शी विल गेट ॲन इन्सेंटिव्ह ऑफ ₹100 पर मंथ. दॅट मीन्स तिची जी सॅलरी आहे ती ₹100 दर महिन्याला काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजे आत्ता तिची फर्स्ट सॅलरी 15,000 आहे, बरोबर ना. तिची जी फर्स्ट सॅलरी होईल ती किती होईल, 15,000. मग सेकंड मंथ, जेव्हा सेकंड मंथ कंप्लीट होईल तिची सॅलरी असेल 15,100. का बरं 100, इन्सेंटिव्ह ऑफ ₹100 पर मंथ. तिला दर महिन्याला ₹100 आता जास्त भेटत जाणार आहे. मग जेव्हा थर्ड मंथ कंप्लीट होईल त्यावेळेस तिची सॅलरी होईल 15,200. फोर्थ मंथ कंप्लीट होईल 15,300. अशी तिची सॅलरी 100 वाढत चालली, बरोबर आहे. क्वेश्चन काय विचारला आहे, व्हॉट विल बी हर सॅलरी आफ्टर 20 मंथ्स. अशीच जर तिची सॅलरी 100 वाढत चालली तर व्हॉट विल बी हर सॅलरी आफ्टर 20 मंथ्स. आफ्टर 20 मंथ्स, जेव्हा तिला तिथं कामावर 20 मंथ्स कंप्लीट होतील, 20 मंथ्स नंतर तिची सॅलरी किती झाली असेल. मग नीट बघा, तुम्ही म्हणता सर कसं काढायचं, तर नीट बघा, मी तर रफमध्ये मांडलं आहे. तर नीट बघा, हे 15,000, 15,100, 15,200, 15,300 ह्याच्यावर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर ती ए पी झाली. ती ए पीच आहे ना. 15,000, 15,100 म्हणजे ही एक प्रकारे त्यांनी जे सेंटेन्स दिलेत ना त्या सेंटेन्सवरनं आपण ए पी तयार केली. फर्स्ट टर्म तिची स्टार्टिंग सॅलरी फर्स्ट टर्म किती आहे, 15,000, म्हणजे आपल्याला ए मिळाला की 15,000, कारण 15,000पासून स्टार्ट झाली, सुरुवात झाली, बरोबर आहे. आणि नंतर नीट बघा, तिची सॅलरी आता 100 काय होत चालली, वाढत चालली. दॅट मीन्स डिफरन्स मिळाला ना आपल्याला. सो वी गेट द डिफरन्स ऑफ प्लस 100 वाढत चालली. म्हणजे ह्याचा अर्थ 100चा काय आला, डिफरन्स आला. म्हणजे चला ए मिळाला, डी मिळाला. मग आता नीट डोकं लावा, क्वेश्चन काय विचारलं आहे, व्हॉट विल बी हर सॅलरी आफ्टर 20 मंथ्स. अशीच जर तिची सॅलरी वाढत चालली तर आपल्याला 20 मंथ्स नंतर तिची सॅलरी काढायची, बरोबर आहे का. मग थोडक्यात त्या ए पीमधलं आपल्याला काय काढायचं आहे, 20th टर्म काढायचं आहे, म्हणजे T20 काढायचं आहे, बरोबर ना. आपण ओरली पण काढू शकतो. ओरली मीन्स तुम्हाला वाढवत
100नी वाढवत वाढवत तुम्ही 20पर्यंत जाऊ शकता, पण त्याला मार्क्स कोण देणार आहे का? नाही. बरोबर ना? मग आपण ते साहजिक आहे. कसं सॉल्व करणार आहे आपण? TNचा फॉर्म्युला यूज करून आपण ते सॉल्व करायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कळलं की त्यांनी क्वेश्चनमध्ये काय काय प्रोव्हाइड केलं. तर ए दिला आहे, डी दिला आहे. फरक एवढाच आहे, सेंटेन्स आहे. आपल्याला सवय कसं आहे, आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्सची सवय नाही. इथं त्यांनी सेंटेन्स दिलेले आहेत. चला तर मग स्टार्ट कसे करणार लक्ष द्या. ए अँड डी प्रोव्हाइड करतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं, कुठलाही वर्ड प्रॉब्लेम असून दे, ए अँड डी ते आपल्याला देतात. मेरी गॉट अ जॉब विथ अ स्टार्टिंग सॅलरी ऑफ ₹15,000 पर मंथ. हे सेंटेन्स ॲज इट इज आहे जसं लिहून काढायचं. मेरी गॉट अ जॉब विथ अ स्टार्टिंग सॅलरी ₹15,000. बरोबर आहे ना? देअर फोर, मग ह्याचा अर्थ तिला जर 15,000 स्टार्टिंग सॅलरी असेल तर तिचा जो पहिला पगार फर्स्ट सॅलरी होणार ती किती होणार? 15,000. म्हणजे सुरुवात कुठनं झाली? 15,000. सो वी गेट ए इज इक्वल टू 15,000. आपल्याला ए मिळाला. बरोबर आहे. डी पण माहिती आहे आपल्याला. शी विल गेट इन्सेंटिव्ह ऑफ ₹100 पर मंथ. बरोबर. म्हणजे थोडक्यात हे जे सेकंड सेंटेन्स होतं ना ते मी लिहून काढलं. म्हणजे थोडक्यात ए अँड डीच्या व्हॅल्यू डायरेक्ट लिहायच्या नाही. एचं सेंटेन्स लिहायचं. आता तुम्हाला ते डीचं सेंटेन्स काय लिहिलं मी? शी विल गेट इन्सेंटिव्ह ऑफ ₹100 पर मंथ. तिला आता दर महिन्याला ₹100 सॅलरी काय होणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणजे देअर फोर डी इज इक्वल टू 100 प्लस 100. बिकॉज सॅलरी वाढत जाते, सॅलरी कधी कमी होत नाही. बरोबर आहे ना? आणि जर डिक्रीज वर्ड असतं तर मी -100 घेतलं असतं, पण इथं +100 घेणार आपण. ओके. चला, ए अँड डी मिळालं. म्हणजे थोडक्यात काय आहे, तुम्हाला आता फर्स्ट क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चनमध्ये पटकन कळेल ए काय डी काय. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, ए अँड डीच्या व्हॅल्यू डायरेक्ट लिहायच्या नाही, सेंटेन्स लिहायचं. ओके. चला, ए मिळाला, डी मिळाला. आता एक काम करू, फॉर्म्युला यूज करू. TN इज इक्वल टू ए प्लस n-1 ब्रॅकेट क्लोज डी बाय टेकिंग. चला, ए तर माहिती आहे, डी पण माहिती आहे. बाय टेकिंग n इज इक्वल टू 20. कारण त्यांनी सॅलरी आफ्टर 20 मंथ्स विचारले. बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ त्यांनी सांगितले एनची व्हॅल्यू 20 घ्या. मग देअर फोर, चला आता आपल्याला ए पण माहिती आहे, डी पण माहिती आहे, एन पण माहिती आहे. सगळ्या व्हॅल्यू आता फॉर्म्युल्यामध्ये एकदम सबस्टिट्यूट करू. T20 इज इक्वल टू एच्या जागी काय हो? 15,000 प्लस ब्रॅकेट n-1 20-1. बरोबर. ब्रॅकेट क्लोज डीच्या जागी काय? 100. चला, व्हॅल्यू भरले. T20 इज इक्वल टू 15,000 ॲज इट इज. पहिलं काय सोडवणार? पहिलं ब्रॅकेट सॉल्व करू. चला, 20-1 किती हो? 19. ब्रॅकेटच्या बाहेर 100 ॲज इट इज. ओके. परत T20 इज इक्वल टू 15,000 प्लस, आता मला सांगा, 19 ब्रॅकेटच्या आत आहेत आणि 100 ब्रॅकेटच्या बाहेर आहेत. दॅट मीन्स बोथ विल बी मल्टिप्लाय. दोघांचं आपण काय करणार? मल्टिप्लाय करणार. 19 1s are 19, 0 0 ॲज इट इज. दोघांचा मल्टिप्लाय आला 1900. अँड फायनल स्टेप, आता या दोघांची आपण काय करणार? ॲडिशन करणार. 15,000 प्लस 1,000 16,900 झालं. केवढं इझी आहे बघा. हे सम मे बी 2 or 3 मार्क्स, 2 मार्क्सला पण पडू शकतं और 3 मार्क्सला पण पडू शकतं. पण जर 3 मार्क्सला पडलं तर केवढं इझी आहे. म्हणजे थोडक्यात सेंटेन्समध्ये, वर्ड प्रॉब्लेम्समध्ये, सेंटेन्समध्ये ते तुम्हाला ए अँड डी प्रोव्हाइड करतात. तुम्हाला फक्त फॉर्म्युला यूज करून त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आन्सर काढायचे. केवढं सोपं सम आहे 3 मार्क्सला. ॲक्च्युअल सम बघितलं तर 4 स्टेप्सच आहे. फक्त ते वर सेंटेन्स आपण मांडलेले त्यामध्ये सम्स थोडंसं मोठं वाटतं आहे. ओके. आता आन्सर इन वर्ड लिहावं लागेल. इथं मी लिहित नाही, पण तुम्ही वर्ड प्रॉब्लेम आहे, सो आन्सर विल बी गिवन इन वर्ड. म्हणजे थोडक्यात तुम्हाला आन्सर वर्डमध्ये लिहायला लागेल. काय क्वेश्चन होता? व्हॉट विल बी हर सॅलरी आफ्टर 20 मंथ्स. मग लिहिता, मेरी सॅलरी आफ्टर 20 मंथ्स विल बी ₹16,900. म्हणजे थोडक्यात हेच सेंटेन्स. भरपूर जणांना आन्सर वर्डमध्ये लिहिता येत नाही, तर एक सोपी आयडिया लक्षात द्या. हे वॉटच्या जागी आपलं आन्सर टाकायचं.
16,900 विल बी हरच्या जागी मेरी टाका. 16,900 विल बी मेरीज सॅलरी आफ्टर 20 मंथ्स. मग ज्यांना भरपूर जणांना आन्सर इन वर्ड लिहिता येत नाही त्यांनी एक सोपी आयडिया लक्षात ठेवायचं. जो क्वेश्चन आहे तो ॲज इट इज खाली लिहून काढायचा, फक्त वॉट वगैरे जो काय असेल वॉटच्या जागी आपला आन्सर सबस्टिट्यूट करायचं. ओके, फर्स्ट क्वेश्चन झाला. लक्षात नसालं तर टेन्शन घेऊ नका. सेकंड क्वेश्चन मी परत तुम्हाला दाखवतो. आता उलट तुम्हाला पटकन कळेल. काय काय जणांना फर्स्ट क्वेश्चन कळला नसेल तर आता सेकंड क्वेश्चन कळेल. एक मिनिट. काय दिले बघा. द टॅक्सी फेअर इज ₹14 फॉर द फर्स्ट किलोमीटर. द टॅक्सी फेअर इज ₹14 फॉर द फर्स्ट किलोमीटर. म्हणजे तुम्ही टॅक्सीमध्ये बसलेला आहे, तुम्हाला माहिती आहे टॅक्सी रिक्षामध्ये बसलो तर एक मीटर असतं. तर त्या मीटरमध्ये काय असतं, मीटर सेट असतं. जोपर्यंत तुम्ही 1 किलोमीटर ट्रॅव्हल करत नाही तोपर्यंत ते मीटर पडत नाही खाली. पडत नाही मीन्स ते मीटर स्टार्ट होत नाही. आणि एकदा का 1 किलोमीटर डिस्टन्स कंप्लीट झालं की मग ते मीटर पळायला लागतं. पळायला लागतं मीन्स आकडे चेंज व्हायला लागतात. बरोबर, तुम्ही बघितलं असेल, मीटर ऑब्झर्व केलं असेल. मग तेच आहे टॅक्सी फेअर ₹14 फॉर द फर्स्ट किलोमीटर. की जेव्हा तुम्ही टॅक्सीमध्ये बसला 1 किलोमीटरला 14 रुपये टॅक्सी फेअर, टॅक्सीचं भाडं आहे. ₹2 फॉर इच ॲडिशनल किलोमीटर. म्हणजे जसजसं तुम्ही एक किलोमीटर ॲडिशनल किलोमीटर एक किलोमीटर जास्त ट्रॅव्हल करताल ₹2 रुपीजने तुमचं फेअर काय होत जाणार, वाढत जाणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर 14 + 2 16 कुठून आले कळलं ना. ₹2 फॉर इच ॲडिशनल किलोमीटर. जसं एक किलोमीटर वाढत जाणार ₹2ने तुमचं फेअर काय होत जाणार, वाढत जाणार. म्हणजे तुम्ही 3 किलोमीटर गेला तर 18 होईल. तुम्ही 4 किलोमीटर गेला तर 20 होईल. 5 किलोमीटर गेला तर 22 होईल. बरोबर ना. क्वेश्चन काय विचारलं आहे, असंच जर तुम्ही त्या गाडीमध्ये बसून ट्रॅव्हल करताय तर व्हॉट विल बी फेअर फॉर 10 किलोमीटर्स. तर तुम्ही 10 किलोमीटरसाठी तुमचं टॅक्सी फेअर किती झालं असेल. एक काम करू, आपण आन्सर ओरलीच काढून घेऊ. स्टार्ट कुठनं झाले, 14 पासून. नंतर प्रत्येक किलोमीटरला ₹2 काय होत चाललेत, वाढत चाललेत ना. मग आपण एक काम करू ना, 10 किलोमीटर आहे 10पर्यंत वाढवत नेऊ. 6 किलोमीटरचे किती होतील, 24. 7 किलोमीटरचे होतील 26. 8 किलोमीटर ₹28. 9 किलोमीटर ₹30. 10 किलोमीटर ₹32. झालं, आन्सर आलं आपलं. फॉर 10 किलोमीटर जर तुम्ही त्या टॅक्सीमध्ये बसून ट्रॅव्हल केलं सो यू हॅव टू पेड ₹32 टॅक्सी फेअर. त्या टॅक्सीचं भाडं ₹32 होईल. आपण काय केलं, ओरली केले. मी तुम्हाला इतर रफमध्ये करून दाखवलं, पण ह्याला मार्क्स नाही आहे त्यामुळे मी इरेज करतो. आणि आता आपण बाय युजिंग फॉर्म्युलाने सॉल्व करू. सोपं आहे. ए अँड डी तर दिलं आहे. स्टार्ट कुठनं झाली, 14. म्हणजे ए आपल्याला मिळाला. डायरेक्ट न लिहायचं ए इज इक्वल टू 14. ते सेंटेन्स लिहून घ्या. भरपूर जणांना सेंटेन्स काय लिहायचं ते कळत नाही, तर सोपी ॲड आहे. तेच सेंटेन्स क्वेश्चनमधलं कॉपी केलं तरी चालेल. द टॅक्सी फेअर. आता माझं हँडरायटिंग खराब आहे बरोबर ना, किंवा मला ॲक्च्युली याच्यावर लिहिता येत नाही आहे मोबाईलवर. पण तुम्हाला कळत नसेल तर नीट लक्ष द्या. ती फर्स्ट लाईन जी आहे तीच मी नोट डाऊन करतो. टॅक्सी फेअर इज ₹14 फॉर द फर्स्ट किलोमीटर. मग देअर फोर ए इज इक्वल टू 14. आपल्याला ए मिळाला. बरोबर आहे ना. डीचं सेंटेन्स काय होतं, ₹2 फॉर इच ॲडिशनल किलोमीटर. ₹2 फॉर इच ॲडिशनल किलोमीटर. देअर फोर डी इज इक्वल टू 2. आपल्याला डी पण मिळाला. बरोबर आहे. थोडक्यात आपल्याला ए अँड डीच्या व्हॅल्यू मिळाल्या. चला बाय युजिंग फॉर्म्युला TNचा फॉर्म्युला यूज करू. काय फॉर्म्युला आहे, TN इज इक्वल टू ए प्लस ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट क्लोज डी. ओके, चला तर मग ए अँड डीच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चनमध्ये एन पण दिला होता. व्हॉट विल बी फेअर फॉर 10 किलोमीटर्स. म्हणजे याचा अर्थ बाय टेकिंग एन इज इक्वल टू एनच्या जागी आपण 10 भरू शकतो. चला मग सगळ्या व्हॅल्यू आपण एकत्र सबस्टिट्यूट करू. T10 इज इक्वल टू एच्या जागी काय भरणार 14 प्लस एनच्या जागी काय भरणार 10-1 अँड डीच्या जागी 2. सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. चला तर मग आता सॉल्व करायला लागू. 14 ॲज इट इज. इनिशियली ब्रॅकेट हॅव टू बी सॉल्व. पहिलं ब्रॅकेट सॉल्व करू. 10-1 किती हो 9. 2 ॲज इट इज.
ओके. चला 14 प्लस काय करणार आता, ह्या दोघांचा मल्टिप्लाय करणार. 9 इंटू 2, 9 2 जार 18. अँड फायनल स्टेप 14 प्लस 18 बाय ॲडिंग, दोघांची ॲडिशन जर केली तर 14 प्लस 18 फायनली वी गेट 32. झालं, आन्सर भेटलं आपल्याला, बरोबर ना. T10 इज इक्वल टू 32. म्हणजे सोपं आहे का नाही, लक्षात आलंच असेल तुमच्या. आपण आन्सर ओरली पण काढलं होतं स्टार्टिंगला, पण आता बाय युझिंग फॉर्म्युला पण मी तुम्हाला सॉल्व करून दिलं आहे. सोपं आहे. 3 मार्काच्या हिशोबाने खरंच वर्ड प्रॉब्लेम सोपे आहेत. म्हणजे काय काय जणांना कदाचित वर्ड प्रॉब्लेम्स आवडतील. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, आन्सर इन वर्ड मी लिहित नाही, पण तुम्ही कंपल्सरी मला होमवर्क सेंड करताना मला आन्सर इन वर्ड प्रत्येकाचं दिसलं पाहिजे. म्हणजे कसं लिहिताल, लास्ट लाईन काय होती क्वेश्चनमध्ये, वॉट विल बी फेअर फॉर 10 किलोमीटर्स. फक्त वॉट कॅन्सल करून 32 टाकताल, म्हणजे ₹32 विल बी फेअर फॉर 10 किलोमीटर्स. ओके. अजून एक क्वेश्चन दाखवतो, क्वेश्चन नंबर 3. जास्त कळत नसेल किंवा मे बी थोडंसं डिफिकल्ट जात असेल तर मी अजून एक एक्स्ट्रा क्वेश्चन तुम्हाला दाखवतो आहे. क्वेश्चन नंबर 3, इन द इयर. पहिल्यांदा आपण एक काम करू, इथं जरा चुकण्याचे तुम्ही म्हणताल सर 2 क्वेश्चनमध्ये कळलं, ॲक्च्युली थर्ड क्वेश्चन घ्यायची गरज नव्हती, पण मी हा क्वेश्चन जरा मुद्दाम घेतो आहे कारण ह्याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस आहेत. काय दिले बघा, इन द इयर 2010 इन द विलेज. 2010मध्ये आपण एका विलेजमध्ये गेलो. काय होतं मग त्या विलेजमध्ये, देअर वेअर 4000 पीपल हू वेअर लिटरेट. की आपण 2010मध्ये एका गावामध्ये गेलतो, त्या गावामध्ये 4000 पीपल वेअर लिटरेट, म्हणजे त्या गावातली 4000 माणसं सुशिक्षित होती, शिकलेली होती. हे कधी, 2010मध्ये, बरोबर आहे. एव्हरी इयर द नंबर ऑफ लिटरेट पीपल इन्क्रीजेस बाय 400. मग त्यानंतर जर तुम्ही प्रत्येक वर्षी जात असताल त्या गावात, तर त्या गावात काय सांगितलं त्यांनी, एव्हरी इयर द नंबर ऑफ लिटरेट पीपल इन्क्रीजेस. ते लिटरेट पीपल वाढत चाललेत. म्हणजे थोडक्यात तुम्ही तिथं जाऊन त्यांना इन्स्पायर करत असताल, त्यामुळं कदाचित तिथली आता माणसं जास्त शिकायला लागली, त्यामुळे दरवर्षी आता तिथली माणसं 400-400नी वाढत चाललीत. म्हणजे 2010मध्ये 2010मध्ये आपण स्टार्टिंगला गेलो तेव्हा 4000 होते ना, आता ह्या वर्षी 4400 आले. काय झालं कळलं ना, 400नी काय केले मी, इन्क्रीजेस वाढवलेत. तुम्ही जर 2012मध्ये गेला तर अजून 4800 होतील, अजून 400नी वाढतील. 2013ला गेला तर अजून 400नी वाढतील, म्हणजे 5200 होतील, बरोबर ना. स्टार्टिंग कितीने झाली, 4000. आता दरवर्षी ते काय होत चाललेत, 400नी वाढत चाललेत. म्हणजे ए मिळाला आणि डी मिळाला. क्वेश्चन काय विचारलं बघा, हाऊ मेनी पीपल विल बी लिटरेट इन द इयर 2020. असंच जर आपल्याला 2020मध्ये आता डायरेक्ट त्या गावात जायचं असेल तर 2020पर्यंत त्या गावात किती माणसं लिटरेट झाली असतील. आता सगळ्यात महत्त्वाचं, मुलं इथं कन्फ्यूज होतील, ए मिळाला, डी मिळाला, पण एन काय घ्यायचा हेच मुलांच्या लक्षात नाही येणार, की एन इज इक्वल टू, भरपूर जणांना लक्षात नाही येणार, तर नीट बघा. एन इज इक्वल टू, आपण स्टार्ट कुठनं गेली ती, 2010, आणि जायचं आहे कधी आता डायरेक्ट 2020मध्ये. मग काय काय जणं लगेच, हां सर 2010पासून 2020 दॅट मीन्स 2010 to 2020 10 इयर्स होतात. पण चुकताय तुम्ही, 2010 पण पकडायला लागणार ना आपल्याला. म्हणजे नीट बघा, मी जरा मांडून दाखवतो. 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. काय केलं मी, 2010पासून 2020 सगळे इयर्स मांडले. आता आपण काउंट करू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, टोटल 11 इयर्स होतात. कसं काय, कारण 2010 पण त्यामध्ये काय केलं आहे, इन्क्लूड घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात एनची व्हॅल्यू आपल्याला 11 घ्यायची. लक्षात आलं. 11 कुठनं आले, तर 2010पासून 2020पर्यंत जेवढे इयर्स आहेत तेवढे इयर्स आपण काउंट केले. सो फायनली वी गेट द व्हॅल्यू ऑफ एन इज इक्वल टू 11. बाकी ए आणि डी तर तुम्हाला माहिती, स्टार्ट कुठनं झालते आणि कितीनी नंबर्स वाढत होते. चला मग पहिल्यांदा आपण एचं सेंटेन्स लिहून घेऊ. सुरुवात कसं करणार, देअर वेअर 4000 लिटरेट पीपल, बरोबर आहे, इन द इयर 2010.
देअर फोर ए इज इक्वल टू 4000. सुरुवात कुठनं झाली ती 4000पासून. म्हणजे ज्यावेळेस आपण पहिल्यांदा त्या गावात गेलतो स्टार्टिंगला आपल्याला त्या गावात 4000 लिटरेट पीपल सापडले. बरोबर आहे ना. नंबर ऑफ लिटरेट पीपल, की हे जे काय लिटरेट पीपल आहे ना त्यांची संख्या काय होत चालली, इन्क्रीजेस बाय 400. दरवर्षी त्यांची नंबर 400नी काय होत चालली, वाढत चालली. मग देअर फोर डी इज इक्वल टू, आपल्याला डी पण मिळाला, डी इज इक्वल टू 400. मी तुम्हाला अगोदरच बोललो ए अँड डी ते प्रोव्हाइड करतात. चला मग आता टी एनचा फॉर्म्युला, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 ब्रॅकेट क्लोज डी. बाय टेकिंग ए अँड डी तर मिळाला, पण एन इज इक्वल टू 11. ह्यांनी आत्ताच्या सममध्ये एन दिला नव्हता. एन आपण काढला. कसा काढला, इयर्स कम्पेअर केले. 2010 2020 टोटल 11 होतात, म्हणून एन इज इक्वल टू 11. बरोबर. आता T11 इज इक्वल टू एच्या जागी 4000 प्लस एन मायनस 1, 11 मायनस 1 डीच्या जागी 400. सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले. चला आता सॉल्व करू. 4000 ॲज इट इज, पहिलं ब्रॅकेट सॉल्व करू. 11 मायनस 1 10, ब्रॅकेटच्या बाहेर 400. ओके. परत 4000 प्लस, चला आता या दोघांचं काय करणार, मल्टिप्लाय करणार. 4 1 जार 4 आणि किती झिरो होते, 3 झिरो. सो 4000 प्लस 4000 फायनली वी गेट 8000. ज्यावेळेस आपण 2020मध्ये त्या गावात जाऊ, किती माणसं शिकलेली असतील, 8000. देअर विल बी 8000 लिटरेट पीपल. लक्षात आलं. सोपं सम होतं. फक्त ह्याच्यात एनची व्हॅल्यू दिली नव्हती, आपण इयर्स कम्पेअर करून एनची व्हॅल्यू काढली. टोटल मी 3 सम्स घेतलेत. बरोबर आहे. इझी होते आणि तुम्हाला होमवर्क साहजिक असणारच आहे. त्यामुळे तुम्हाला इथं दिसतंय नेक्स्ट स्लाईडमध्ये एक क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला होमवर्कला दिलेला आहे. देअर इज ॲन ऑडिटोरियम. बरोबर आहे. तुम्हाला जमल तो. म्हणजे थोडक्यात आज होमवर्क एकच सम असलं तरी मला 4ही सम दाखवायचे तर, म्हणजे जे मी सॉल्व करून घेतले ते 3 सम्स आणि हे एक सम, असे 4ही सम्स तुम्ही सॉल्व करून मला होमवर्कला सेंड करायचे. ओके. बाय.